नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कीर्ती कठियाचा दृष्टांत माहिमभट लिखित हा पाठ आपण पाहणार आहोत. लीळा चरित्र म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र होय. विद्यार्थी मित्रांनो, महानुभाव पंथ श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयी थोडक्यामध्ये माहिती आपण पाहूया. हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे. जसं की वारकरी पंथ हा आपल्याला सर्वांना परिचित आहे, त्याप्रमाणे हिंदू धर्माच्या अंतर्गत महानुभाव पंथ हा एक निर्माण झालेला पंथ आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. पुढे 2-3 शतके या पंथाचा खूप प्रचार व प्रसार झाला. महाराष्ट्र, मध्य भारत, पंजाब व काश्मीरपर्यंत हा पंथ विस्तारत गेलेला आहे. या पंथामध्ये अहिंसेला कुठल्याच प्रकारे थारा दिला जात नव्हता. यज्ञयाग, कर्मकांड हे समाजामध्ये खूप काही वाढलेलं होतं. त्यामुळे खरा धर्म बाजूला राहून कर्मकांडातून जनतेची सोडवणूक करण्यासाठी चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर असा विरोध होता. जातीनिरपेक्षता, समानता, अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे मानली जातात. आपण श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयीची थोडक्यात माहिती पाहूया. हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत. रिद्दीपूरचे ईश्वरावतार श्री गोविंद प्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचार धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या अनुयायांना ते आचार धर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र ते अतिशय कोमल अंतकरणाचे होते. केवळ माणसाविषयीच नव्हे तर प्राणीमात्राविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम होते. आपल्या पायाखालची मुंगीही आपल्या पायाने मरणार नाही याची खबरदारी पूर्णपणे ते घेत होते. आपण या पाठाचा परिचय पाहूया. कीर्ती कठियाचा दृष्टांत, लेखक माहिमभट. लीळा चरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. इसवी सन 1283च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला. महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य माहिमभट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ते अतिशय बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी चक्रधर स्वामींचे शिष्य होते. विद्यार्थी मित्रांनो, महानुभाव पंथाचे प्रवर्तक महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्याच्या सहकार्याने अनुयायाकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळा चरित्र हा पाठ मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला गेला. नंतर गोविंद प्रभू चरित्र ही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळा चरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे? कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष लीळा आपण आता पाहूया. चक्रधर स्वामींच्या आठवणीपैकी एक आठवण लेखक माहिमभटांनी आपल्याला दिलेले आहे. डोमग्रामी गोसावियाचा ठाई
उदयाचे मातीकाम होत होते. डोमग्राम म्हणजे डोमगाव आणि सध्या हे जे गाव आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील कमलापूर हे गोदावरी नदीच्या काठी आहे. त्या ठिकाणी गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांच्या सोबत मुक्कामी असताना सकाळी सकाळी म्हणजे उदयाचे सकाळी सकाळी तेथे मातीकाम चालू होते. ते सी वाजत होते आणि त्यावेळेस खूप काही थंडी वाजत होती. सी म्हणजे थंडी. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना आणि त्यामुळे सर्व जे शिष्यगण आहेत, भक्तिजन आहेत, त्यांना काम करणं अतिशय कठीण जात होतं. आणि भट व्यापार करू लागले. त्यावेळेस भटोबास म्हणजे नागदेवाचार्य ते मात्र काम करत होते आणि ते पाहून नातोबाये म्हणितले म्हणजे नातोबास हे नागदेवाचार्यांना म्हणतात, नागदेया तू कैसा काही ही वशीना. अरे नागदेवा, तुला कशी काही थंडी वाजत नाही. तव भटी म्हणितले म्हणजे नागदेवाचार्य म्हणजे भट म्हणतात, आम्ही वैरागी काहीसी आहे. ते त्यांना म्हणतात, अरे आम्ही तर संन्यासी आहोत आणि आम्हाला कसली आली थंडी. यावरी सर्वज्ञ म्हणितले. हा सगळा संवाद सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी हे ऐकत होते आणि त्यांनी या दोघांचा संवाद ऐकून त्यांनी म्हटलेलं आहे, वानरे या पोरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे, हाही एकू विकारूची की गा. त्यांना भटोबासांना उद्देशून वानरे या पोरा असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस ते म्हणतात की आम्ही वैरागी काहीशी आहे, आम्हाला कसली आली थंडी. त्यावेळेस चक्रधर स्वामी म्हणतात, वानरे या पोरा. चक्रधर स्वामी नागदेवाचार्यांना वानरेया असं म्हणतात कारण ते अतिशय चपळ होते. इकडून तिकडून असे उड्या मारत असायचे. अतिशय चपळपणा त्यांच्यामध्ये होता, म्हणून त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे, जीवाशी वैराग्य मिरवू आवडे. तू स्वतःला वैराग्य समजतो किंवा वैरागी समजतो. तू संन्यासी आहे आणि संन्यासी म्हणजे त्याला काही होत नाही, कोणतीही बाधा होत नाही असा तुझा ग्रह आहे आणि हाही तुला एक जडलेला अहंकाराचा अभिमानाचा एक विकार आहे. यावरी भटी म्हणतले, जी जी निर्विकार तो कवन. आणि त्यावेळेस सर्वज्ञांना भटोबास म्हणतात, महाराज मग निर्विकार तो कोण असतो. ज्याला विकाराची बाधा होत नाही तो असा कोण आहे. त्यावेळ सर्वज्ञ म्हणतात नागदेवाचार्यांना उद्देशून, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केव्हाही झालाची नाही. हे पा भटोबास, अरे मनुष्य हा जो जीव आहे तो विकारापेक्षा वेगळा कधीच होऊ शकत नाही आणि जो माणूस असतो तो प्रत्येक माणसाला विकाराची बाधा ही होत असते. त्याला अहंकार, अभिमान, मोह, मद, मत्सर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मनामध्ये नक्कीच येत असतात. हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कटियाचा दृष्टांत निरोपिला आणि यावरून एक दृष्टांत म्हणजे एक दाखला हे चक्रधर स्वामी नागदेवाचार्यांना देतात. दृष्टांत निरोपिला म्हणजे सांगितला, तर तो दृष्टांत आपण या ठिकाणी कोणता आहे तो पाहूया. कव्हनी एकू कटिया असे. कव्हनी म्हणजे कोण. एक पुजारी असतो. पुजारी म्हणजे कोण, तर तो देवाची पूजा करतो, मंदिराची देखभाल करतो. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. जिथं नैवेद्य ठेवला जातो अशी ही जी जागा आहे त्या ठिकाणची तो सातत्याने शुश्रूषा म्हणजे सेवा करत होता, पूजा करत होता. झाडी सडा संमार्जन करी. सर्व परिसर तो स्वच्छ ठेवायचा आणि सकाळी सकाळी सडा संमार्जन करत असे, रांगोळी काढत असे, शेणसडा करत असे. ते देखोनी गावीची म्हणती. आणि हे त्याचं काम पाहून सर्व गावातले जे लोक आहेत ते म्हणत होते
कटिये हो निके करीत असा. पुजारी बाबा, तुम्ही अतिशय छान काम करत आहात, बर्वे करीत असा, म्हणजे सुंदर काम करत आहात. ह्या ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हाताहात चढवी. आणि हे ऐकून तो दररोज आपलं काम सातत्याने वाढवत चालला. तयाशी देवता आपुले फळ नेदी. आणि त्यामुळे त्याचं जे मूळ काम होतं ते मूळ काम बाजूला राहिलं. या पुजाऱ्याचं मूळ काम काय होतं तर परमेश्वराची भक्ती करणं. भक्ती ही त्याची बाजूला राहिली आणि लोकांनी त्याची जी प्रशंसा केलेली होती त्या प्रशंसेने तो अतिशय हुरळून गेलेला होता. त्याची कीर्ती सर्वदूर पसरत होती. तयाशी कीर्तीचेची फळ झाले आणि त्याला फळ मिळालं. ते कोणतं मिळालं? कीर्तीचं फळ मिळालं. पण मूळ त्याच्या रूपापासून तो बाजूला गेलेला होता. आणि मग अहंकाराचा, प्रशंसेचा हा जो विकार या कटियाला होतो आणि त्याचा दृष्टांत या पाठाच्या रूपाने आपल्याला कीर्ती कटियाचा दृष्टांत या रूपाने पाहायला मिळतो आहे. आणि प्रत्येक माणसाच्या मध्ये अशाच पद्धतीचा विकाराची बाधा ही कोणाला तरी झालेली असलेली आपल्याला पाहायला मिळतेच आहे. आपण कधीकधी अभिमानाने, अहंकाराने अतिशय दाटून जातो, हे यातून पाहायला मिळते आहे. याचे शब्दार्थ या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण आत्मसात करायचे आहेत. अतिशय छान असा स्वाध्याय या पाठावर आधारित आहे. कोणास उद्देशून म्हटलेले आहे ते लिहा. वानरेया, सर्वज्ञ, गोसावी. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करा. कटियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये कोणती आहेत ही 2 आपण पाठाच्या रूपाने लिहू शकता. धन्यवाद.